अशा पद्धतीने गावाकडचं माशाचं कालवण चविष्ट खाल्लं कधी. नमस्कार म्हणजे चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मासे करायचे, मासे घेतले, त्यासाठी कांदा चिरून घेतला, टोमॅटो घेतले, थोडीशी कोथिंबीर, अद्रक आणि लसूण वाटण्यासाठी आपण ते भाजून घेऊया. कढई ठेवली गरम करायला, त्यात आपण तेल टाकू थोडंसं आणि टाकूयात कांदा. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ॲड करूया कांदा छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड करूया टोमॅटो, लसूण, खोबरं आणि अद्रक. आता हे मिक्स करत राहायचे, छान भाजून घ्यायचे, कलर चेंज होईपर्यंत भाजत राहायचे. थोडीशी कोथिंबीर टाकूयात, मिक्स करायचे ते. 2 ते 3 मिनिटांनंतर आपलं वाटण भाजून रेडी होते. आपण वाटण काढून घेऊया. वाटण वाटूयात आपण. वाटण रेडी झाले. आता आपण सगळे मसाले एकत्र करून घेऊ. हळद अर्धा चम्मच, घरचा तिखट मसाला 2 चम्मच, धना पावडर 1 चम्मच आणि 1 चम्मच एव्हरेस्ट मसाला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला. आता तेल टाकून गरम झालेली कढई आणि त्याच्यामध्ये मसाले टाकूयात. मिक्स केले थोडंसं, म्हणजे मसाले करपणार नाहीयेत. आता त्याच्यामध्ये टाकूयात वाटण. आता हे एकत्र करून घ्यायचे. सगळे एकत्र झालं पाहिजे, त्यामुळे मिक्स करत राहायचे. एकत्र झालेले. आता आपण त्यात टाकूयात वरून मीठ चवीप्रमाणे. आता हे मीठ मिक्स करून घ्यायचं. 1.5 ते 2 मिनिटापर्यंत आपण हे मिक्स करत राहायचे. आता त्याच्यानंतर आपण गॅस मीडियम करू आणि झाकून ठेवूया. बघा, झाकण काढल्यानंतर 1-2 मिनिटानंतर बघू शकता वाटण आपलं भाजलेले मस्तपैकी रेडी झाले. आता ते मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स केलं की आपण त्यात ॲड करूयात मासे. मासे टाकले की आता ते मिक्स करून घेऊ आपण. मी मिक्स करून घेते, एका हाताने मिक्स करता येत नाही. बघा, मिक्स झालेले. आता ॲड करूयात आपण वाटणाचं पाणी. जेवढा प्रमाणे रस्सा पाहिजे तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता. मासे 5 मिनिटामध्ये शिजून निघतात. माशांना वेळ लागत नाही. आता झाकण अर्धं झाकण ठेवायचं. 10 मिनिटांनी बघा, 10 मिनिटं खूप झाले. 7 मिनिटामध्ये मासे आपले शिजलेले आहेत. आता वरून कोथिंबीर टाकायची आपण. छान जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टही नाही अशी भाजी झालेली. थिकनेस आलाय भाजीला. तर गावाकडच्या स्टाईलने तुम्ही असं करू शकता. नक्की करून बघा एकदा. तर रेडी झालेली आपण आता ते घेऊ शकतो खाण्यासाठी. तर बघू शकता मी प्लेटमध्ये काढलेलं आहे का. रश्शीचा